सध्या सणासुदीचे दिवस आहेत. सगळीकडे दागिन्यांवर सर्वात मोठा डिस्काउंट, मेकिंग चार्जेस फ्री अशा जाहिरातींचा सुळसुळाट आहे. पण तुमच्याकडे अशा ऑफर्स नसतात. कधी कधी वाटतं बाजारात स्वस्त मिळत असेल तर तिथे का घेऊ नये. ताई, तुमचा हा प्रश्न अगदी साहजिक आहे. पण एक विचार करा, सोन्याचा दागिना म्हणजे एखादा कपडा किंवा वापरून फेकून देण्याची प्लास्टिकची वस्तू आहे का? नाही. सोन्याचा दागिना म्हणजे नुसता धातू नाही, तो तर भावनांचा महासागर आहे. भावनांचा महासागर म्हणजे नक्की काय? होय ताई, थोडं आठवून बघा. एखाद्याने आपल्या प्रेयसीला मोठ्या हक्काने दिलेली ती पहिली सोन्याची भेट असो, किंवा लग्नानंतर नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी मोठ्या प्रेमाने घेतलेला तो पहिला दागिना असो, सासूने आपल्या सुनेला पहिल्यांदा घरात येताना दिलेला तो आशीर्वादाचा दागिना असो, किंवा एका आजीने आपल्या नातीला मोठ्या अभिमानाने दिलेला तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला पारंपरिक दागिना असो. या प्रत्येक दागिन्यामागे एक अत्यंत हळवी भावना दडलेली असते. तो दागिना नसतो, ती एक आठवण असते जी आपण जीवापाड आणि आयुष्यभर जपायची असते. बहुत खरंय. माझ्या आजीने मला लग्नात दिलेली नथ मी आजही जपून ठेवली आहे. तिची किंमत पैशात करताच येणार नाही. अगदी बरोबर. पण ताई, आजकालच्या या स्वस्ताईच्या आणि डिस्काउंटच्या स्पर्धेत याच खऱ्या भावना कुठेतरी हरवत चालल्या आहेत. स्वस्त मिळतंय किंवा ऑफर आहे म्हणून आपण मशीनवर बनवलेले, एकाच साच्यातून हजारोच्या संख्येने निघणारे भावना शून्य दागिने खरेदी करतोय. ज्या दागिन्याला घडवताना त्यात कोणतीही कलाकुसर नाही, कारागिराची मेहनत नाही, तो दागिना भावनाशून्यच असतो. आणि दुर्दैवाने या भावनाशून्य दागिन्यांच्या आहारी जाऊन आजकाल आपल्या नात्यांमधल्या भावनाही शून्य होत चालल्या आहेत. दागिन्यांमागचं ते निखळ प्रेम हरवून तिथे आता फक्त लोभ, लालसा आणि ईर्ष्या वाढत चालली आहे. तिच्यापेक्षा माझा दागिना कसा स्वस्त आणि मोठा, या शर्यतीत आपण दागिन्याचं मूळ सौंदर्यच विसरत आहोत. हे तुम्ही अगदी मनाला भिडणारं बोललात. आपण खरंच फक्त स्वस्त या शब्दामागे धावून दागिन्याचं मूल्य कमी करतोय. म्हणूनच दीक्षित ज्वेलर्स कवठे महांकाळमध्ये आमचा भर कधीच खोट्या ऑफर्सवर नसतो. आमचे दागिने मशीनवर नाही तर आमचे कसबी कारागीर स्वतःच्या हाताने अत्यंत प्रेमाने आणि एकाग्रतेने घडवतात. त्या दागिन्यात ते आपला जीव ओततात, कारण आम्हाला माहितीये की आम्ही फक्त सोनं विकत नाही, तर आम्ही तुमच्या भावना आणि आठवणी पिढ्यानपिढ्या सुरक्षित राहतील असा वारसा घडवतो. आता शेवटी एक प्रश्न मी तुम्हाला आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक माऊलीला विचारू इच्छितो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या खास क्षणासाठी तुमच्या जिवलग माणसांसाठी दागिना घ्यायला जाता, तेव्हा तुमची पहिली पसंती काय असते? मशीनवर बनवलेले, केवळ खोट्या ऑफरसाठी घेतलेले भावनाशून्य दागिने, की कारागिराने हाताने घडवलेले, पिढ्यांचा वारसा आणि भावनांचा महासागर जपणारे दागिने? निर्णय तुमचा आहे. सोन्याचा दागिना नाही फक्त एक वस्तू, तर त्यात एक भावनिक आठवण आहे जी पिढ्यानपिढ्या जपली जाते. आणि म्हणूनच दीक्षित ज्वेलर्समध्ये आम्ही फक्त सोनं नाही, भावनांचा महासागर घडवतो. हाच पिढ्यांचा वारसा अनुभवा. दीक्षित ज्वेलर्स, कवठे महांकाळ.